राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। एप्रिल महिना सुरू तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे परतावे नाहीत। पीक विमा जमा होणार या आशेने शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे शेतकरी सध्या संकटामध्ये सापडले आहेत। तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत। सध्या जर बघायला गेलं तर मागील काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवरती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून आता पंचनामे होताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे। शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे, सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब। राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत नेमण्यामध्ये आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरामध्ये राज्य सरकारकडे सादर केला जाणार असून आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। साधारणतः 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। यंदा 94% पाऊस, एल निनोचा परिणाम। स्कायमेटचं मान्सूनबाबत भाकीत। एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवरती होणार असून 2026 मध्ये सरासरीपेक्षा कमी मान्सून पावसाचा अंदाज देखील स्कायमेटने वर्तवला आहे। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये मान्सून पर्जन्यमान सरासरीच्या 94% पावसाचा अंदाज वर्तवण्यामध्ये आला। महावितरणचा डिस्काउंट प्लॅन, आता वीज बिल कमी होणार। नवीन प्लॅनमुळे वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार, घरगुती उद्योजकांना मिळणार मोठा दिलासा। नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, त्या 5 वर्षांमध्ये आता वीज बिल कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार। हेक्टरी 17,500 रुपयांची मदत जाहीर, पण प्रत्यक्षामध्ये 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही। खरीप हंगाम 2025चा पीक विमा नेमका कधीपर्यंत जमा होईल, पुढे बघूयात। MSP अंतर्गत मका खरेदीला मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। प्रत्येक महिन्यामध्ये खरेदीच्या सूचना, निकषामध्ये न बसणाऱ्या साठ्याची राज्य सरकारवरती जबाबदारी। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळणार। राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती समोर आली असून लवकरच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। वाशिम जिल्ह्यातील 2,27,000 शेतकऱ्यांकडे फार्म आयडी। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फार्म आयडी आहे का? नसेल तर फार्म आयडी काढून घ्या। शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीक विमा योजनेच्या पोर्टलवरती क्लेमची माहिती आली। तुमचा पीक विमा आला का? नक्की चेक करा। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून खरीप हंगाम 2025चा पीक विमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। सरकारने देखील घोषणा केली होती की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा जमा केला जाईल आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। खरीप हंगाम तोंडावरती, कर्जमाफीस विलंब, नवीन पीक कर्ज वाटप वांद्यामध्ये। सध्या जर बघायला गेलं तर आता कर्जमाफी झाली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पुन्हा पीक कर्जाचे वाटप केले जाणार आहे। त्यामुळे कर्जमाफी झाल्यानंतरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नवीन पीक कर्जाचे वाटप केले जाईल। महत्त्वाची बातमी, खासगी भूमापक दिमतीला आता 30 दिवसांमध्ये जमिनीची मोजणी होणार। जमीन मोजणीची प्रक्रिया पारदर्शी आणि गतिमान होणार, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे। ज्या देखील बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करून KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने खरीप 2024 आणि रब्बी 2025 या वर्षाचे पीक विम्याचे पैसे वितरणासाठी
निधी दिला आहे। याबाबतचा एक शासन निर्णय देखील निर्गमित करण्यामध्ये आला असून यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा देखील आता लवकरच खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे नक्कीच आता पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता खात्यावरती पीक विमा जमा होणार असला तरी काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ई-केवायसी करून घ्या। तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, कारण की आता लवकरच खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। महत्त्वाची बातमी, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 128 कोटींची नुकसान भरपाई आली। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळणार। महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 1,80,574 शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत देण्यामध्ये आल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यामध्ये आली। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशांनी ई-केवायसी पूर्ण करावी। काजू आंबा उत्पादकांना हेक्टरी 3 ते 5 लाख रुपयांची मदत द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी बघायला मिळत आहे। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवरती काजू आणि आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई म्हणून 3 ते 5 लाख रुपयांची हेक्टरी मदत देण्याची मागणी करण्यामध्ये आली। नाफेड NCCF करणार यंदा कांद्याची आगाऊ खरेदी, दर स्थिरतेसाठी घेतला निर्णय, ठरवले 2 लाख टन खरेदीचे लक्ष्य। नाफेड NCCF आता यंदा आगाऊ कांद्याची खरेदी करणार असल्याची माहिती। PM किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार असून PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर ID असणे आवश्यक आहे। ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्मर ID असेल तर अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 23वा हप्ता जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खास करून ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पिकासाठी किती विमा भरला होता आणि तुमच्या खात्यावरती आता किती रुपये जमा होणार हे तुम्ही आता या ठिकाणी फक्त काही मिनिटांमध्ये जाणून घेऊ शकता। याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई-सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकता। पीक विम्याच्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुमच्या अर्जाची तुम्ही स्थिती तपासल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की आता तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार। जर पोर्टलवरती 10,000 रुपये दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होतील। जर पोर्टलवरती 20,000 रुपये दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 20,000 रुपये जमा होतील। तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पोर्टलवरती आता रक्कम देखील या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली असून आता लवकरच खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। राज्यात उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरू, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। संपूर्ण राज्यामध्ये उन्हाळी हंगाम 2025-26 करिता दिनांक 8 एप्रिल 2026 पासून ई-पीक पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना देखील आता ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। ई-पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक असून ई-पीक पाहणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, एक सोपा नियम लक्षात ठेवा। ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। शेतकऱ्यांना देखील हप्त्याची अत्यंत आवश्यकता आहे। सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लवकरच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीने आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।